नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट कांदा भाव संदर्भातील. तर या ठिकाणी बघू शकता कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आले आहे. कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का, तर वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. बघू शकता लासलगाव आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये सध्या कांद्याच्या भावात चढ उतार होत आहे. कांद्याचे भाव सरासरी 4 ते 5 हजाराच्या दरम्यान आहे आणि यातच खरीपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून खरीपाच्या लेट लागवडीमुळे कांद्याचे भाव आणखीन काही आठवडे टिकण्याचा अंदाज आहे. आवकेत घट झाल्याने सध्या बाजारात उपलब्ध झालेले कांद्याचे फारच हे प्रमाण कमी आहे. रब्बी व खरीप असे कांदा आवकेचे गणित असते. यंदा खरीपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसाचे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लेट खरीपातील कांदा लागवडीत घट झाली असून खरीपातील कांदा लागवड साधारणपणे जून-जुलैमध्ये होते. त्याची काढणी ऑक्टोबरपासून सुरू होत असते, परंतु या ठिकाणी बघितलं जून-जुलैमध्ये रोपेच उपलब्ध झाली नाहीत, त्यामुळे लागवड उशिरा झाली आहे. तर लेट खरीपाची लागवड ही सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झाल्याची काढणी डिसेंबर नंतर होईल. रब्बीची लागवड डिसेंबर नंतर होईल व काढणी मार्चपासून होईल असं या ठिकाणी अंदाज वर्तवले आहे. त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर कांदा भावात सुधारणा एकंदरीत होण्याची शक्यता या कारणामुळे वर्तवली जात आहे. आणि तुमचं आता वैयक्तिक काय मत आहे नक्कीच मांडा. ही होती महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटीची का माहिती पूर्ण कांदा बाजाराची अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे एका माहितीपूर्ण अपडेट्स. धन्यवाद.